रामकृष्ण हरी. गुरुदेवांना आपण ओळखतच असाल, आपल्या आर्ट ऑफ लिव्हिंगचे जनक श्री श्री रविशंकर महाराज. गुरुदेवांनी पहिल्या बोलणाऱ्या भगवद्गीतेचं विमोचन केलं आणि ही जगातील पहिली बोलणारी भगवद्गीता आहे. आणि गुरुदेवांच्या 192 देशात आश्रम असल्यामुळे ही 15 भाषेमध्ये बोलते. ही ह्या यंत्राद्वारे वाचली जाते. ही स्टँड ठेवायचं, याला चार्जिंग करावं लागतं. याच्यासोबत चार्जर येतं, आपल्या मोबाईलचं चार्जर चालतं. याला आपण हेडफोन लावून ऐकू शकतो. ऑक्स केबलला, होम थिएटरला, कारला कुठं पण कनेक्ट करू शकतो. याला 6 बटन आहे. पहिलं बटन चालू बंद थांबवणे, दुसरं बटन आरती ऐकणे, तिसरं बटन रेकॉर्ड करणे संस्कृत, आणि चौथं रेकॉर्ड ऐकणे, 5वं आणि 6वं आवाज कमी जास्त करणे. हे असं 5 सेकंद दाबून धरलं की हे चालू होतं. हरे कृष्ण 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 हरे हरे हरे. आपल्या सनातन हिंदू धर्माच्या पद्धतीने आपण कुठल्या कार्याची सुरुवात गणपतीने करतो. जसं गणपतीला टच केलं का हे ॲक्टिवेट होतं. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हे पूर्ण थेअरी चित्र आहे, हाताने बनवलेले, कॅम्प्युटराइज नाही. महर्षी वेदव्यास यांनी भगवद्गीता सांगितली आणि गणपतीने लिहिली. ही टच साऊंड व्हिज्युअल टेक्नॉलॉजीवरती काम करते. असं टच केलं का हे चालू होतं. ओम गम गणपतये नमः. गायत्री मंत्र ठेवलं, गायत्री मंत्राचा आवाज. मंदिरात ठेवलं, घंटीचा आवाज. मोरा ठेवलं, मोराचा आवाज. बासरी ठेवलं, बासरीचा आवाज. हे ओरिजिनल पिंपळाचं पाणी जिथे श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीतेचा संदेश दिला कुरुक्षेत्रामध्ये. ही भगवद्गीता आपल्याला आश्रमातून वैदिक पूजा करून दिलेली आहे. याला 24 कॅरेट सोन्याची पॉलिश आहे. याच्यामध्ये 18 अध्याय, 700 श्लोक आहे. कुठला अध्याय कोणत्या पानावरती असं टच केला पाहिजे. Chapter 14 on page number 361. गुणत्रय विभाग. आता पहिल्या अध्यायाला 6 भजने, अशी टोटल 108 भजने. असं टच केलं तर चालू होईल. ओम नमो भगवते. अथ प्रथमोऽध्यायः. 4 अर्थ आहे, तुम्हाला मोठ्या शब्दात दाखवतो. पहिली गणपतीची, जय गणेश जय. दुसरी भगवद्गीतेची, तिसरी श्रीकृष्णाची, चौथी ओम जय जगदीश. आता पहिला शंख म्हणजे आपण इथून 15 भाषा ऐकू शकतो. असं टच केलं का संस्कृत. आपण असं थांबू शकतो, परत हे केलं का तिथून ऐकू शकतो. आता भाषा बदलायची असेल ना, आपण इथून भाषा बदलू शकतो. हिंदी केल्यावर हिंदी. हिंदी, धृतराष्ट्र ने कहा, गुजराती केल्यावर गुजराती. गुजराती, ओ संजय ज्यारे मारा पुत्र. मराठी केलं मराठी. धृतराष्ट्राने विचारले. आता भगवद्गीता एकदा वाचल्याने काहीच कळत नाही, 4 वेळेस तर काहीच कळत नाही, 5 वेळेस ज्ञान द्यावं लागतं, कर्माचं मोक्ष सांगावं लागतं, सर्व काही गोष्टी आपल्याला मिळतात. आता दुसरा शंख म्हणजे कथेमध्ये लोक लाख रुपये खर्च करतात, पण लोकांना ऐकायला टाईम नाही. हे आपण आपल्या वेळामध्ये कधी पण आपण ऐकू शकतो. कुरुक्षेत्र की भूमि तैयार थी अब तक के सबसे बड़े धर्म युद्ध को. आता तिसरा शंख म्हणजे 2 भाषा. पहिली संस्कृत, नंतर आपण जी भाषा सिलेक्ट करू ती मराठी. आता मराठी सिलेक्ट केली आपण, ते असं कंटिन्यू चालणार. एक श्लोक अर्थ कंटिन्यू चालणार. आणि चौथं म्हणजे गाण्यामध्ये, असं विश्वात कुठंच नाही असं गुरुदेवाने गाण्यामध्ये काढलेली. आणि 5वं म्हणजे मेडिटेशन आहे. असं टच केलं. Let's sit comfortably and easily. गुरुदेवांच्या आवाजामध्ये. पहिलं इंग्लिशमध्ये, नंतर हिंदीमध्ये. आता संस्कृत वाचायचं म्हणल्याच्या नंतर आपल्याला त्याला महाराज पाहिजे किंवा त्यातलं आपल्याला ज्ञान पाहिजे. तर हे यंत्र एक एक शब्द आपल्याला धर्मक्षेत्रे. वाचून दाखवतं. संजय माम कहा. डबल टच केलं का अर्थ सांगतं. मेरे. तिसरं शंख ठेवलं, चालू झालं.
कुरुक्षेत्रे इथं ठेवल्याच्या नंतर गाण्यामध्ये, इथं ठेवल्याच्या नंतर मेडिटेशन आहे. इथं तर टच केलं तर हिंदीमध्ये, इथं टच केलं तर इंग्लिशमध्ये, इथं टच केलं तर मराठीमध्ये, इथं जर टच केलं तर गायक बदली होणार, इथं संस्कृतमध्ये, इथं कथेमध्ये आणि इथं गाण्यामध्ये. आता श्लोक संपत आलाय. धृतराष्ट्राने विचारले, हे संजय, धर्मभूमी कुरुक्षेत्रामध्ये युद्धाच्या इच्छेने एकत्रित जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले? दुसरा श्लोक कंटिन्यू, असं कंटिन्यू, एक श्लोक अर्थ एक श्लोक अर्थ, जोपर्यंत अध्याय संपत नाही तोपर्यंत चालू राहणार. दुसरा अध्याय सेम, 15 भाषा, कथेमध्ये 2 भाषा, गाण्यामध्ये मेडिटेशन. आता हे पूर्ण 3D चित्र आहे, बोलणारे चित्र आहे. अग्नी ठेवले, अग्नीचा आवाज, घोडे ठेवले, घोड्याचा आवाज. हा फेमस श्लोक आहे, यदा यदा धर्मस्य. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. प्राण्यांचा आवाज, शंका ठेवले, शंकाचा आवाज, रामानंद सागर यांचा आवाज. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण. हा किती मोठा शब्द आहे बघा. याचं टच केलं का वाचून दाखवा ना. पुराण मनु शासिता रमणो रणियान समनु स्मरेद्य. डबल टच केलं का अर्थ सांगणार. अनादि ईश्वर अणु से भी लघु नित्य चिंतन करता है जो. हाती ठेवले, हातीचा आवाज, घोडे ठेवले, घोड्याचा आवाज, बासरी ठेवले, बासरीचा आवाज. 11व्या अध्यायामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला विश्वविराट रूप दाखवलं होतं. तेव्हा अर्जुन काय म्हणा, मला कृष्ण रूप दाखव. भीष्म पितामह यांचा आवाज. आता 15व्या अध्यायात 14 श्लोक मध्ये काय सांगितलं देवाने, अन्न देणारा पण मीच आहे आणि 4 प्रकारच्या अन्नाला मी पचवतो पण. मी समस्त प्राणी मात्रांच्या शरीरामध्ये पाचन अग्नीच्या रूपामध्ये स्थित असतो. त्याचबरोबर प्राणवायू आणि अपानवायू यांच्यामध्ये संतुलन ठेवून 4 प्रकारच्या अन्नाला पचवत असतो. शेवटचा अध्याय सेम. शेवटच्या अध्यायामध्ये 18व्या अध्यायातल्या 68 श्लोक मध्ये काय सांगितलं की त्या ज्ञान गुप्त होतं, अर्जुनाच्या माध्यमातून सांगितलं ते मला प्राप्त जो पुरुष माझी परमभक्ती करून तो हे अति गोपनीय गीता ज्ञान माझ्या भक्तांना ऐकवतो, तो निसंशय मलाच प्राप्त होईल. आता 18व्या अध्यायात 43 श्लोक मध्ये काय सांगितलं अर्जुनाने, माझा मोह नष्ट झाला, आता मी लढायला तयार आहे. अर्जुन म्हणाला, हे अच्युत, आपल्या कृपेमुळे माझा मोह नष्ट झाला आहे आणि स्मृती प्राप्त झाल्या आहेत. आता मी संशयरहित होऊन आपल्या आज्ञेचे पालन करेन. तर शेवटच्या श्लोक मध्ये काय सांगितले, भगवद्गीता वाचल्याने विजय विभूती आचरणात सगळ्या गोष्टी मिळतात. हे राजन, ज्या बाजूला योगेश्वर श्रीकृष्ण आहे आणि ज्या बाजूला धनुर्धारी अर्जुन आहे, त्याच बाजूला श्री, विजय, विभूती आणि अचल नीती आहे. ही ब्रेन लिपी आहे अंध व्यक्तींसाठी. अंध व्यक्तीला ज्यांना दिसत नाही त्यांच्यासाठी. असं अंध व्यक्ती ज्या भाषेचं असेल त्याला असं टच करायचं, मराठी असं डबल टच केलं, पहिलं संस्कृत, डबल टच केलं मराठी. धृतराष्ट्राने विचारले, हे संजय, पाठीमाग भगवद्गीता कोणी वाचल्याने काय फायदा तिथे सर्व याच्यात दिलेले. पाठीमाग 4 अर्थ आहे, आपण डोळ्याने वाचू शकतो किंवा यंत्राद्वारे ऐकू शकतो. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, जय गणेश जय गणेश जय गणेश देव. आता ही मिनी भगवद्गीता आहे. आपण घरामध्ये कुठं पण एवढा ग्रंथ नेऊ शकत नाही म्हणून गिरगावले
मिनी भगवद्गीता. याच्यामध्ये 108 भजनं. भगवद्गीता पहिला अध्याय तो 18वा अध्याय. कुठे टच करा. अर्जुन म्हणाला, हे महा आता हा भगवद्गीतेतला सार आहे. कुठल्या अध्यायाचा कोणता श्लोक वाचल्याने काय होतं, प्रेम, संतुलन, दिव्यज्ञान, क्रोध, सगळ्या काय गोष्टी, मन शांती, हे सगळं याच्यामध्ये आहे. भाषा पाठीमागून बदली होते. समजा आपण कुठं वॉकिंगला किंवा प्रवासाला कुठं गेलो समजा, तर एवढंच घेऊन जायचं फक्त. ही मिनी भगवद्गीता आहे. याच्यामध्ये 108 भजनं. भगवद्गीता पहिला अध्याय तो 18वा अध्याय. कुठे टच करा, लगेच चालू. अर्जुन म्हणाला, जो भक्तजन. आता याच्यामध्ये हनुमान येतं. हनुमान चालू करायचं झालं तर इथं बटन आहे, असं टच केलं का हनुमान चालू होणार. लाल देखला याच्यात हनुमान चालीसा आहे, संपूर्ण हनुमानाची भजनं आहे आणि संपूर्ण हनुमान याच्यामध्ये. याच्या पाठीमागे रामायण आहे. रामायणाची भजनं. रामायणामध्ये दोन प्रकारे गोस्वामी रामायण, एक तुलसीदासमध्ये 7 खंड आहे. बालकांड, आयुधकांड, अरण्यकांड, किशनकांड, सुंदरकांड, लोककांड, उत्तरकांड. आता रामायण लावायचं झालं तर इथं बटन आहे, असं टच केलं तर रामायण. समजा आपल्याला बालकांड लावायचं, बालकांडला टच केलं का तुलसीदास रामायण बालकांड. समजा आपल्याला कथेमध्ये ऐकायचं असलं तर कैकय देश का वह राजा बड़ा पुण्यवान असं आहे. आणि आता नवीन व्हर्जनमध्ये आहे ना, वैदिक मंत्रोपासना म्हणून एक ग्रंथ आलेला आहे, तो पण याच्यामध्ये ॲड आहे. त्याच्यामध्ये सर्व देवांच्या आरत्या, मंत्रम, स्तोत्रम, सर्व समोर म्हणजे अख्खं पूर्ण देवादेवच टाकलेलं आहे. कसं वाटलं? छान, मस्त. पण ही कुठे भेटेल? हे आपल्याला मागवावं लागेल गुरुदेवाकडून, म्हणजे दिल्लीवरून. तुमचा तसा म्हणजे पत्ता वगैरे सांगा ना त्याच्यामध्ये. पत्ता मी तुम्हाला कार्ड देतो. कार्ड आहे माझ्याकडं. कार्ड दाखवा. ओके. हे बाकीचं पण तुम्ही करता का? पाय मोडले बिडलेचं काय? हो हो. अच्छा अच्छा, छान, मस्त मस्त तुम्ही माहिती दिलेली आहे. आम्हाला पण खूप छान वाटलं माहिती दिल्याबद्दल. खूप खूप धन्यवाद आपलं.